एक पिशवी भरा ना, एक कांदा आणि एक इडच पिशवी आणि एक इड. आपण पाहतो की राज्यभरामध्ये कांद्याच्या प्रश्नावर कांद्याच्या संदर्भामध्ये गेले 3-4 वर्षे कांदा उत्पादक अडचणी येतात. मागील 4 वर्षामध्ये सरासरी शेतकऱ्याला 15 रुपयाच्या पुढे भाव मिळाला नाही आणि तज्ज्ञांनी सगळ्यांनी जो दर काढलेला आहे उत्पादन खर्च हा 18.5 रुपये प्रति किलोचा आहे. आणि म्हणून आम्ही सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी ठरवलेलं आहे का जोपर्यंत कांद्याला हमी भाव आणि विकलेला जो कांदा आहे त्याला राज्य सरकार केंद्र सरकारने अनुदान देणं हे गरजेचं आहे. आणि त्यासाठी 3 दिवसापूर्वी रोहितदादांनी नाशिकला आंदोलन केलं, आम्ही मंचरला केलं आणि आज इथं स्वतः आमदार साहेब शरददादा सोनवणे आहेत आणि इथं आळेफाटा मार्केटला आज सर्व शेतकऱ्यांनी ठरवले का कांद्याचे लिलाव बंद त्या ठिकाणी ठेवायचे. याचं कारण असं, सरकारने 15 दिवसापूर्वी 1235 रुपये प्रति क्विंटल कांद्याचा भाव नाफेड मार्फत खरेदी करण्याचं जाहीर केलं, परंतु 15 दिवसामध्ये एक देखील खरेदी केंद्र सुरू झालं नाही, एक देखील कांदा खरेदी केला नाही. 25 तारखेला 26ला नाशिकला आंदोलन होणार होतं, 25ला एक केंद्राने पत्र काढलं अन्न पुरवठा विभागाने, तर 1580 रुपये प्रति क्विंटल भाव जाहीर केला. फक्त नाशिक एकट्या जिल्हापुरता का, तो राज्याला लागू असला पाहिजे, कुणी जिल्ह्याला लागू असला पाहिजे आणि म्हणून त्यात राज्याला लागू असला पाहिजे आणि म्हणून त्याचा निषेध व्यक्त करण्याकरता आज आम्ही इथं एकत्रित जमलोय. आमचं म्हणणं आहे, व्यापाऱ्यांना सांगितलं की 1600 रुपयाच्या आत तुम्ही लिलाव करायचा नाही. त्यांनी सांगितलं आम्ही कांदा आज त्या ठिकाणी लिलाव आम्ही बंद ठेवू. आणि पुढची भूमिका आम्ही अशी घेतलेली आहे, येत्या 2 तारखेला सर्वपक्षीय मंचर येथे सकाळी 9:30 वाजता पुणे नाशिक हायवे बंद ठेवण्याचं आम्ही सर्वांनी नंदी चौकामध्ये ठरवलेलं आहे. आमदार शरददादांनी देखील आता जाहीर केलं, रोहितदादांनी देखील येण्याचं मान्य केलं आहे. सगळ्या लोकप्रतिनिधींना उपस्थित राहावं पक्षीय विरहित. आणि आमचं म्हणणं आहे की जे लोकप्रतिनिधी या भागातले सहभागी होणार आहेत त्यांच्या घरापुढे आंदोलन केलं जाईल. कांद्याला जर हमी भाव मिळाला नाही, अनुदान मिळालं नाही तर मंत्र्यांच्या गाड्या जिल्ह्यामध्ये आम्ही फिरून देणार नाही, त्या देखील अडवण्याचं काम आम्ही करणार. आता बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.